नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्ह्याबद्दल व तेथील पर्यटन स्थळांबद्दल माहिती घेणार आहोत. धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध व दर्जेदार दुधाकरिता सर्व प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की कधी काळी दिल्लीमधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे मक्यापासून ग्लुकोज, साखर आणि खाद्यतेल तसेच अन्य पदार्थ बनवले जातात. धुळे जिल्हा हा कापूस, मिरची, ज्वारी, बाजरी, भात, ऊस, केळी, द्राक्ष यांच्या उत्पादनाकरता सर्वत्र प्रसिद्ध आहे. दोंडाईचा येथील संकेश्वरी आणि इतर जातीची लाल मिरची सर्वदूर सुप्रसिद्ध आहे. तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात 4 तालुके ते म्हणजे धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा. जिल्ह्यात मराठी व अहिराणी म्हणजेच खानदेशी बोली ह्या मेन बोलीभाषा आहेत. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य, तमाशा या लोककला अत्यंत प्रसिद्ध आहेत. खानदेश म्हटलं की आठवतात ते जळगाव, नंदुरबार आणि धुळे हे 3 जिल्हे. तिथली अहिराणी भाषा, तिथला आदिवासी समाज, त्यांची लोककला, परंपरा, पारंपरिक लोकनृत्य, खानपानाच्या संस्कृती आणि बरंच काही. याच परंपरांना जोपासत पुढे नेणारा नाविन्याची कास धरलेला धुळे जिल्हा. लळिंगचा किल्ला, सोनगीरचा किल्ला, शिरपूरचे बालाजी मंदिर, देवपूरचे स्वामीनारायण मंदिर, नकाने तलाव, डेडरगाव, तिखी तलाव आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळ ही धुळे जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. लळिंग किल्ला हा पूर्व पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यांवर लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी आणि महादेव मंदिर, देवपूरचे स्वामीनारायण मंदिर, धरणे, शिरपूरचे बिजासन, विंध्यासिनी देवी मंदिर, नकाने तलाव, एकविरा देवी मंदिर, नगावचे दत्त मंदिर तसेच पेडकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांती स्मारक हे धुळे जिल्ह्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण नक्की पाहण्यासारखं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प अस्तित्वात असून निजामपूर या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर उमटलेले आहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढण्यास मदत झाली आहे. काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होत आहे. सदर प्रकल्प हा अपारंपरिक ऊर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल. पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण तसे कमी आहे. धुळ्यात शहाजहानने 1630 साली केलेल्या स्वारीदरम्यान जामा मस्जिदीची निर्मिती केली. त्याचबरोबर आदिशक्ती एकविरा देवी मंदिर या ठिकाणी फार प्रसिद्ध आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले अजान शाह वली रहे दर्गा हे पवित्र ठिकाण देखील धुळ्यामधील भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, 6 व 211 हे या जिल्ह्यातून गेले आहेत. या शहरातून महत्त्वाचे मुंबई, आग्रा, नागपूर, सुरत आणि धुळे, सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. नंदुरबार हा जिल्हा 1 जुलै 1998ला धुळे जिल्ह्यातून विभाजन होऊन अस्तित्वात आला. धुळे जिल्ह्यातून सर्व दूर रेल्वे सेवा जरी पोहोचली नसली तरी देखील धुळे चाळीसगाव दरम्यान रेल्वे सेवा आहे आणि भुसावळ, सुरत हा लोहमार्ग धुळे जिल्ह्यातूनच गेलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला
तरी अनेक वैशिष्ट्यांची समृद्धी आहे. खानदेशचे पूर्वीचे नाव कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश असे होते. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात थाळनेरचा दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी बहाल केली व त्यावरून पुन्हा याचे नामकरण खानदेश म्हणजेच खानाचा देश असे करण्यात आले. धुळे जिल्ह्याच्या पूर्वेस जळगाव जिल्हा, दक्षिणेस नाशिक जिल्हा, उत्तरेस मध्य प्रदेशातील नेमाड व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे. धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे. जिल्ह्यात तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, बोरी, कान व आरू या महत्त्वाच्या नद्या आहेत. अनेरचे धरण आणि अभयारण्य हे शिरपूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण असून अनेर नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसरच अत्यंत हिरवागार व नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आपल्याला पाहायला मिळतो. या परिसरात धरणाजवळच विस्तीर्ण अशा परिसरात अनेक अभयारण्य हे अनेक पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. या परिसरात पर्यटनाकरता आल्यास अनेक पशुपक्ष्यांचे दर्शन आपल्याला घडते. अनेर हे अस्वल, रानडुक्कर, तडस, कोल्हा, लांडगा, ढेकर, ससा या प्राण्यांसह गिधाड, तितर, बटेर, मैना, सायाळ, सुतार पक्षी, पानकोंबडे, हॉर्नबिल, बगळे असे अनेक पक्षी आपल्याला दृष्टीस पडतात. धुळे तालुक्यात लळिंग आणि सोनगीर येथे, साक्री तालुक्यात भामेर येथे आणि शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे ऐतिहासिक असे उंच, डोंगरी आणि भुईकोट किल्ले इतिहासप्रेमींना आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. धुळे तालुक्यातील लळिंग येथील किल्ल्याव्यतिरिक्त कुरण येथे धबधबा देखील आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्याकरता पर्यटकांची झुंबड उडालेली असते. साक्रीच्या आमळी येथील अलालदरीचा धबधबा देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही एकदा तरी या समृद्ध नैसर्गिक खजिन्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि ऐतिहासिक वारशाला पाहण्यासाठी नक्की भेट द्या. काही गोष्टींबद्दल माहिती द्यायची राहून गेली असेल तर मला माफ करा. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा व सर्वात महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक व शेअर देखील करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.